मित्रांनो, आपले काही सबस्क्रायबर आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. तर मनुष्य हे जीवन स्वतः कसं निवडलं आणि तुमचा जन्माच्या अगोदरचा आत्म्याचा काय प्रवास असतो त्याचं मी पूर्ण गूढ रहस्य तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करू. हे सर्व राशींसाठी आहे आणि हे मनुष्यासाठी आहे. ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, तुम्ही हे जीवन स्वतः निवडलं. आत्म्याच्या प्रवासामागचा रहस्य काय, तर मी हे टोटल 14 भागात केलेलं आहे. तर आता भाग 1 मध्ये जीवन योगायोग नाही. कधी विचार केला का तुझं आयुष्य असं का आहे? हे सगळं योगायोगाने घडलं का, की कुणीतरी हे ठरवलं? कदाचित तुला आश्चर्य वाटेल, पण खरं असं आहे, ही योजना तूच तयार केली आहेस. हो, अगदी बरोबर वाचलंस. तुझा जन्म, तुझं कुटुंब, तुझ्या यशाच्या शिखरावरचा तो क्षण आणि तुझ्या आयुष्यात आलेला प्रत्येक संघर्ष, हे सगळं तू या जगात येण्याआधीच ठरवलं होतंस. पण कसं आणि का, याचं उत्तर लपवलेलं आहे एका अदृश्य जगात, जिथं वेळ थांबतो आणि आत्मा स्वतःच्या पुढच्या जन्माची कथा लिहितो. वेद, उपनिषद, बौद्ध ग्रंथ आणि सुफी संतांचं ज्ञान, सगळीकडे या रहस्यांचा उल्लेख सापडतो. पण आज आपण हा पडदा उघडणार आहोत. तू तयार आहेस का स्वतःला नव्याने पाहायला? कारण पुढचं वाचलंस तर तुझ्या अस्तित्वाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाईल. आता भाग 2, आत्म्याचा निर्णय. आपण नेहमी म्हणतो देवाने ठरवलं, पण तुला माहीत आहे का, हा देव म्हणजे तू स्वतः, तुझी आत्मा. जन्म घेण्याआधी आत्मा एका अशा अवस्थेत असतो जिथं शरीर नसतं, वेळ नसतो, फक्त ऊर्जा असते. तेथे आत्मा आपला पुढचा प्रवास ठरवतो. कुठं जन्म घ्यायचा, कोणते अनुभव घ्यायचे, कोणत्या आत्म्यांना भेटायचं. हे सगळं एका शांत प्रकाशमय जगात घडतं, जिथं ना भय असतं, ना अहंकार, फक्त प्रेम, शांती आणि एकता. आणि तरी या पूर्णतेच्या अवस्थेत एक हलकीशी चाहूल उठते. मला काहीतरी नवीन शिकायचं आहे. या क्षणापासून सुरू होतो नव्या जन्माची तयारी. भाग 3, जीवनाचा खरा उद्देश काय. आत्मा नव्या जन्माची योजना तयार करतो. नवीन आवाहन, नवीन नाती, नवीन भावना. तो आपल्या जुन्या जीवनाकडे पाहतो, शिकतो, कुठं प्रेम केलं, कुठं चुका झाल्या, आणि मग ठरवतो, यावेळी मी शिकेन, वाढेन आणि माझ्या प्रकाशाला ओळखीन. म्हणूनच तुझं आयुष्य अपघात नाही. तुझं कुटुंब, तुझ्या आयुष्यातले लोक, तुझं दुःख आणि तुझं यश, हे सगळं त्या गूढ योजनेचा भाग आहे, जी तूच बनवली होतीस. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत, अधिक शहाणं बनवते. आणि हे समजल्यावर तू जाणशील की जीवन तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आहे. मित्रांनो, भाग 4 मध्ये आत्म्याची सभा, म्हणजेच ह्यामध्ये जन्म घेण्याआधी आत्मा एका प्रकाशमय स्थळात जातो. त्या ठिकाणी असतात प्रकाशमूर्ती, ज्या आपल्या मागील जन्माचे ज्ञान जाणतात. त्या तुझ्या आत्म्याला विचारतात, तू पुढे काय शिकू इच्छितोस. तसेच तेव्हा आत्मा शांतपणे उत्तर देतो, मला क्षमा शिकायची आहे, प्रेम शिकायचे आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. ही सभा म्हणजेच आत्म्याचा मार्ग नकाशा तयार होणारा क्षण. तेथे प्रत्येक निर्णय प्रेमाने घेतला जातो. कोणताही निर्णय शिक्षा म्हणून नसतो, तर शिकवण्यासाठी असतो. आता भाग 5 मध्ये आई वडिलांची निवड कशी होते. आत्मा स्वतःचे पालक निवडतो. हो, तुला जे आई वडील मिळालेत ते काही योगायोग नाही, कारण त्यांच्या माध्यमातून तुला काहीतरी शिकायचं असतं. कधी संयम, कधी आत्मविश्वास, कधी प्रेमाचं खरं रूप. कधी त्यांच्याकडून जखमा मिळतात, पण त्या जखमा तुझ्या आत्म्याला प्रकाश दाखवतात. प्रत्येक आत्मा आपली भूमी, वेळ आणि आई वडील ठरवतो. जणू एखादा अभिनेता आपली पुढची भूमिका निवडतो, अगदी तसाच. भाग 6, जन्माची तयारी. मित्रांनो, जन्म घेण्याआधी आत्मा एका प्रकाशाच्या वर्तुळातून जातो. तेथे त्यांचं जुनं ज्ञान शांत होतं, जणू स्मृती धुसर होते. यालाच म्हणतात
आत्मविस्मृतीचा पडदा. कारण जर आत्म्याला सगळं आठवलं असतं तर जीवनातील शिकवण मिळालीच नसती. म्हणून आत्मा स्वतःच्या प्रवासात उतरतो, एक शुद्ध नवजात जीव म्हणून, पण आत खोलवर हजारो जन्मांचं ज्ञान घेऊन. भाग 7. बालपणातील संकेत. मित्रांनो, कधी एखादं मूल पहिल्याच क्षणापासून खूप शांत वाटतं, तर काही जणांना काहीतरी ओळखीचं जाणवतं. हे योगायोग नाही मित्रांनो. बालपणात आत्म्याचं जुने ज्ञान अजून पूर्ण विसरलेलं नसतं. त्यामुळे काही मूल लवकर समजून घेतात, काही जण आध्यात्मिकतेकडे ओढ घेतात. त्या पहिल्या वर्षामध्ये आत्मा अजूनही स्वर्गाच्या कंपनीत असतो. भाग 8. कर्माची जुळणी. मित्रांनो, आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना ही तुझ्या आत्म्याने ठरवलेल्या कराराचा भाग असते. ज्यांनी तुला दुखावलं ते सुद्धा तुझ्या आत्म्याच्या वाढीसाठीच आलेले असतात. मित्रांनो, म्हणून कधी कधी आपण म्हणतो, तो मला का भेटला? उत्तर असतं कारण तुझ्या आत्म्याने तसंच ठरवलं होतं. मित्रांनो, भाग 9 मध्ये वेदना आणि तुम्हाला मिळालेली शिकवण. आत्मा कधीच तक्रार करत नाही, तो फक्त अनुभव घेतो. मित्रांनो, वेदना म्हणजे शिक्षा नाही, ती प्रकाशात जाण्याचा पूल आहे. जेव्हा तू त्या वेदनेतून शिकतोस तेव्हा आत्मा आनंदाने म्हणतो, माझं ध्येय पूर्ण झालं. त्यामुळे तुम्हाला हा जन्म भेटला. भाग 10 मध्ये आत्मीय नातं. कधी कोणाला पाहून मनात थेट ओळख जाणवली का? जणू तुम्ही आधीच भेटलात असं वाटतं. ही आत्म्याची पुन्हा भेट असते. काही आत्मे आपल्याला प्रेम द्यायला येतात, काही शिकवण द्यायला, तर काही फक्त एक पान बनून निघून जातात. प्रत्येक नातं आत्म्याचा धडा असतो. भाग 11. मित्रांनो, मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त पुढच्या जन्माचा दरवाजा आहे. जसं तू झोपतोस आणि सकाळी नव्याने उठतोस, तसंच आत्मा शरीर सोडून नव्या प्रवासाला निघतो. त्या क्षणी आत्मा शांत प्रकाशात परततो, जिथं पुन्हा त्याचं स्वागत होतं. स्वागत आहे, तुझं कार्य पूर्ण झालं. भाग 12. आत्म्याची पुनरावलोकन सभा. मित्रांनो, शरीर सोडल्यानंतर आत्मा आपलं संपूर्ण जीवन पाहतो. कुठं प्रेम दिलं, कुठं चुकलं, कुठं शिकायला मिळालं, त्याला कुणी दोष देत नाही, फक्त समज दिली जाते. हीच ती दिव्य पुनरावलोकन सभा, जिथं आत्मा म्हणतो, पुढच्या वेळी मी अजून चांगलं करेन. भाग 13. नवा जन्म निवड. मित्रांनो, नव्या योजनांची रचना पुन्हा सुरू होते. नवीन कुटुंब, नवीन ठिकाण, नवीन अनुभव. अशा प्रकारे आत्मा शेकडो जन्म घेत राहतो, जोपर्यंत त्याला स्वतःचा खरा प्रकाश म्हणजे परमात्मा सापडत नाही. भाग 14. जागृतीचा क्षण. मित्रांनो, जेव्हा तुला हे जाणवतंय की तू फक्त शरीर नाहीस, तू आत्मा आहेस, तेव्हा तुझा चक्र पूर्ण होतो. तू पुन्हा त्या दिव्य प्रकाशाशी जोडला जातोस आणि जाणतोस की तू नेहमीच पूर्ण होतास, फक्त विसरलास एवढंच. मित्रांनो, ह्यावरून एवढेच निष्कर्ष आणि आपल्याला मनुष्य प्राण्याला समजते की तू जे काही अनुभवतो आहेस ते सगळं तुझ्या आत्म्यानेच ठरवलं आहे. म्हणून आता तक्रार नाही, दोष नाही, भीती नाही, फक्त एक जाण, मी हे जीवन स्वतः निवडलं आहे आणि हीच जाणीव म्हणजेच मुक्ती आहे. मित्रांनो, तुमच्या मनात देखील असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. त्यावर देखील आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.